मुंबई म्हाडातर्फे 2030 घरांसाठी सोडत जाहीर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार। 4 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत। विधानसभेच्या जागांचा कटोरा घेऊन ठाकरे दिल्लीत गेले। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर महायुतीच्या नेत्यांची टीका। विनेश फोगाटचं गोल्ड जिंकण्याचं स्वप्न भंगलं। काही ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगाटची फायनल खेळण्याची संधी हुकली। विनेशच्या अपात्रतेमागे षड्यंत्र असल्याचा आरोप। तळोजा जेलमधील कैद्यांना शाही मेजवानी। व्हीआयपी कैद्यांना जेवणात नॉनव्हेज देत असल्याचा आरोप। व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेनूचं रेट कार्ड लोकशाही मराठीच्या हाती। राज्य सरकारची महिलांना रक्षाबंधन भेट। रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात 3000 रुपये होणार जमा। 2 कोटी महिलांच्या खात्यात 600 कोटींची ओवाळणी जमा होणार। कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीत वाद टोकाला। लढायचं असेल तर आधी महायुतीमधून बाहेर पडा आणि मग लढा। आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादीला थेट इशारा। रोहित पवारांच्या मतदारसंघावर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा डोळा। कर्जत जामखेडसाठी मवियातील दोन्ही पक्षाकडून प्रयत्न। मतदारसंघ मिळावा यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका। नवी मुंबईत मनसेचा रोजगार हक्क सप्ताह सुरू। मनसे बेरोजगारांचे बायोडाटा गोळा करणार। रोजगारासाठी जनजागृती अभियान राबवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मंत्रालयात चर्चा। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस। खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। भिवंडीतील एका फ्लॅटमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले। 800 कोटींचं 792 किलो एमडी ड्रग्ज जप्त। एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या 2 आरोपींना अटक। रायगडमधील कोळघर आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हाल। 2 मजली इमारतीला गळती। 450 विद्यार्थी जगतायत हालाकीचं जीवन। रायगड किल्ल्यावर दरड कोसळली। टकमक टोकाच्या खालील बाजूस दरड कोसळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।